धुळे शहरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये नगरसेवक शोएब मिर्झा यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील जिलानी कॉलनी आणि आयशानगर परिसरात नगरसेवक शोएब मिर्झा यांच्या वतीने मंगळवार 21 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत परिसरातील मोकळ्या जागेत 40 ते 50 झाडे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून यावेळी स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागातून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. याप्रसंगी आपली प्रतिक्रिया देताना नगरसेवक शोएब मिर्झा यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि त्या मागचा उद्देश विशद केला. उन्हाळ्याच्या दिवसात धुळे शहराचे तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. ही बाब निदर्शनास आणून देत त्यांनी वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. वृक्षारोपणामुळे शहराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि भविष्यात नागरिकांना मुबलक व शुद्ध ऑक्सिजन मिळेल. याच उद्देशाने हा वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. आज तारीख 21 जुलाई बरोज मंगल, वार्ड नंबर 14 जिलानी कॉलोनी या आयशा नगर, यहाँ पे ओपन स्पेस में हमने झाड़ लगाने का काम शुरू किया है. यहाँ पे 40 से 50 झाड़ हम लगाने वाले हैं. जैसे कि आपने देखा धूप के दिनों में टेम्परेचर धुलिया शहर में 45 से 46 डिग्री तक जाता था. ये झाड़ लगाने से हमारा शहर का टेम्परेचर कंट्रोल में रहेगा और टेम्परेचर कंट्रोल में रहने की वजह से ऑक्सीजन अच्छा मिलेगा. ये वजह से हम यहाँ पे झाड़ लगा रहे हैं. इमरान मंसूरी, लोगों की बहुत कंप्लेन थी कि गर्मी में बहुत धूप लगती है, यहाँ पे बैठने को दिक्कत होती है. तो एक बार शोएब मिर्ज़ा को कंप्लेन करने से शोएब मिर्ज़ा ने सेकंड डे ही इसका एक्शन लिया और 2-4 दिन में यहाँ पर पूरे पेड़ पौधे लगा कर दिए और कहा है कि आगे भी मैं इसी तरह से काम करता रहूँगा.